नमस्कार. आरंभ एमपीएससीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण कंबाईनच्या दृष्टिकोनातून पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्था हा विषय बघणार आहोत. आयोगाने परीक्षेला आजपर्यंत जेही काही प्रश्न विचारले आणि जेही काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आयोगाचे, की आयोग ज्याला नेहमी लक्ष करते, आयोगाचे अनेक महत्वाचे टॉपिक आहेत की ज्याच्यावर आयोग कधी एक प्रश्न विचारते, कधी त्याच्यानंतर 4-5 वर्ष एकही प्रश्न विचारत नाही, नंतर परत एखाद प्रश्न विचारतो. असे काही आयोगाचे टॉपिक आहेत. तर ते टॉपिक स्किप करून जे रेग्युलर प्रत्येक 1-2 वर्षानंतर, याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, असे काही टॉपिक मी बाजूला काढले. त्यामध्ये बघा, घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स, त्यानंतर डीपीएसपी व फंडामेंटल ड्युटीज म्हणजे आपले मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, त्यानंतर मंत्रिमंडळ, संसद, विधानमंडळ, न्यायमंडळ, विविध घटनात्मक बिगर घटनात्मक जे आयोग आहेत त्या आयोगांचा यामध्ये समावेश होतो. ग्राम प्रशासन म्हणजे आपलं स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये ग्रामपंचायती असो किंवा मग नगरपालिका असो, शहराचं किंवा ग्रामीण भागाचं सर्व ग्राम प्रशासन यामध्ये सहभाग घेतो. आणि हा जो टॉपिक आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ 2011-12 नंतर जर आपण ट्रेंड बघितला तर प्रत्येक वर्षी याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात. म्हणजे आजपर्यंतचे सर्वात जास्त पॉलिटीचे प्रश्न ह्या टॉपिकवर आहेत. म्हणजे हा टॉपिक तसा करायला घेतला तर या सर्व टॉपिकच्या तुलनेत मोठाच आहे. पण ज्या वेळेला आयोग 3 ते 4 प्रश्न प्रत्येक वर्षी, म्हणजे 10 प्रश्न असो किंवा मग 15 प्रश्न असो, त्या तुलनेमध्ये 3 ते 4 प्रश्न ग्राम प्रशासनावर विचारतो, तर त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. पण यामध्ये अभ्यास करताना आपल्याला थोडंसं डिटेल द्यावं लागते. त्याच्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी मधले 3-4 प्रकार, ग्रामीण मधले 3 प्रकार, त्याची प्रशासन व्यवस्था, महसूल व्यवस्था वगैरे सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये नमूद कराव्या लागतात, आपल्याला ते बघाव्या लागतात. पण हे जे इतर जे टॉपिक आहेत, म्हणजे याला आपण वेगळं पंचायत राज म्हणून आपण वेगळं केलेलं आहे. आणि हे जे सर्व टॉपिक आहेत हे आपले पॉलिटीचे आहेत. त्या व्यतिरिक्त उद्देशिका, संघराज्य व राज्यक्षेत्र, केंद्र राज्य संबंध, हे जे मी या ठिकाणी 13 टॉपिक दिले मित्र, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की हे आपल्याला करणंच करणं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही टॉपिक राहतात ते सर्व टॉपिक सुद्धा आपल्याला करणंच आहेत, ते आपण करणारच आहोत. पण आधी प्रायोरिटीने आपण हे सर्व टॉपिक करणार आहोत. मित्र, माझा यामागे हेतू केवळ एवढा आहे की आपला नोव्हेंबर मध्ये परीक्षा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये ग्रुप सी ची परीक्षा आहे. ग्रुप सी च्या परीक्षेपर्यंत पॉसिबल असलं तर मी नक्की करेल, पण त्या मुलांना इतर अभ्यास असतो, ते काही पॉलिटिक्सचा एक लेक्चर सिरीज बघू शकत नाही. पण नोव्हेंबर महिन्यातील जी एक्झाम आहे ग्रुप बी ची, तोपर्यंत आपला हे जे टॉपिक आहेत आणि याच्या व्यतिरिक्त इतर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यांना संपवणे हे मी ट्राय करेल. आणि त्या सर्वांमध्ये अतिशय डिटेल, डेप्थ आणि आयोगाचे जे प्रश्न आहेत किंवा त्याचा अनालिसिस करून हा एक छोटासा युट्यूबला कोर्स 25-30 व्हिडिओचा आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. मित्र बघा, घटना निर्मिती यामध्ये आपल्या नेहमी प्रत्येक पुस्तकामध्ये असते ऐतिहासिक पार्श्वभूमी. ते ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा यामध्ये समाविष्ट नाहीये, कारण त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले नाही. पण तरी सुद्धा मी ऐतिहासिक पार्श्वभूमी घेणार आहे, कारण पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी करणं गरजेचंच असते. कारण ही ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण केली नाही तर नेमकं आपल्याला इतिहासाचा जो व्ह्यू असतो तो व्ह्यू भेटत नाही. पण आपल्याकडे कसं आहे की ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि इतिहासातलं त्याचं जे महत्व आहे, म्हणजे संविधान निर्मितीची जी पार्श्वभूमी आहे त्याचं जे महत्व आहे ते आपल्याकडे असं पाहिजे तसं खुलून सांगितलं जात नाही. आणि त्यातील जे कन्सेप्ट असतात ते आपल्याला पॉलिटीच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करून घेता येत नाही. ते मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे याच्यानंतर याच्यानंतर मी ते चालू करणार आहे. पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधानिक विकास भारतामध्ये कसा होत गेला, म्हणजे 1600 ला इंग्रज आले, त्याच्यानंतर 1773 ला पहिला कायदा आला, त्यानंतर 1793 आणि 1947 ला इंग्रज भारतातून जात असताना त्यांनी कशा पद्धतीने 1947 ला भारतातून जात असताना त्यांनी शेवटचा 1947 चा कायदा आणला, तो सुद्धा त्याच्यामध्ये आपला समाविष्ट असेल. आता हे जे आपले 13 टॉपिक आहेत आणि याच्या व्यतिरिक्त इतर छोटे मोठे टॉपिक आहेत, ते सर्व टॉपिक आपण थोडक्यात आणि डिटेलमध्ये, पण कन्सेप्ट म्हणजे कमी जरी लेंथ असले, कमी जरी व्हिडिओ असले तरी ते खूप जास्त अनालिसिस करून आणि आपल्याला कसे समजतील. म्हणजे काही नवीन मित्र आहेत माझे, काही जुने लोक असले तरी रिव्हिजनसाठी हे एक लेक्चर सिरीज जवळजवळ जर तुम्ही कंटिन्यू पाहायला जरी घेतले तरी 3-4 दिवसामध्ये संपेल. रोज 4-5 तास जरी बघितलं तरी अशी मी हे लेक्चर सिरीज बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्याच्या व्यतिरिक्त राज्यसेवेसाठी याच्यानंतर एक पॉलिटीची लेक्चर सिरीज घेऊन येणार आहे. त्यामध्ये खूप जास्त डिटेल आणि खूप जास्त काय म्हणतात, अधिक सुटसुटीत, व्यवस्थित, डिटेल आणि आपल्याला समजेल आणि आपले लिखाण करण्यासाठी, म्हणजे राज्यसेवेची जी
परीक्षा आहे ती आता आपली डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह साठी उपयुक्त असं मी त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये विधानमंडळ आणि ग्राम प्रशासन हे जे 2 टॉपिक आहेत, ह्या 2 टॉपिक वरती आयोगाने खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. याच्यावरती जवळजवळ 70+ आणि याच्या विधानमंडळ या टॉपिकवर जवळजवळ 50च्या जवळपास प्रश्न विचारले. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये महान्यायवादी, महाधिवक्ता, कॅग वगैरे समाविष्ट करू शकतो. एक तर ते विधानमंडळात आपण करू शकतो, संसदेतही करू शकतो, पण आपण त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करू. आता केंद्र राज्य संबंध आहे, हा केंद्र राज्य संबंध हा जो टॉपिक आहे आपल्याला डिटेलमध्ये दिला जात नाही. पुस्तकातही आपण वाचतो आणि पुढे निघून जातो. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की प्रशासनिक संबंध, वित्तीय संबंध, त्यानंतर कार्यकारी संबंध, त्यानंतर संविधान निर्मितीनंतरच्या काळामध्ये वेगवेगळे आयोग निर्माण झाले. सरकारी आयोग असो, पंच आयोग असो, फर्स्ट ARC असो, म्हणजे प्रशासनिक सुधारणा आयोग असो, दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग असो, या सर्वांचा संबंध म्हणजे समाविष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि ही लेक्चर सिरीज आपल्याला मी लवकरात लवकर कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करणार. मित्र, घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये हे जे 2 टॉपिक आहेत हे सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहेत. हे मी शॉर्ट मध्ये म्हणजे फॅक्च्युअल डेटा, याच्यामध्ये काही जास्त कन्सेप्ट किंवा जास्त त्याच्या मागची स्टोरी सांगण्याचा म्हणजे सांगणार नाही, कारण सांगायला जर बसलो तर मी खूप जास्त सांगतो. त्यामुळे मी हे जास्त मोठं न होता लवकरात लवकर कमी वेळेमध्ये आपलं कसं होईल, कारण याच्यावरती प्रश्न येतात म्हणजे येतातच, हे आपल्यालाही माहिती आहे. तर घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये हे जे टॉपिक आहेत हे लवकरात लवकर संपवून मूलभूत हक्क जर घ्यायचं झालं तर आपण जवळजवळ कलम 12 वरती, कलम 12 नंतर कलम 13 याच्यावर जवळजवळ अर्धा 1 तास बोलू शकतो. कलम 14 वरती बोलू शकतो, 15-16 वरती बोलू शकतो, कलम 21 वर बोलू शकतो, 19 वर बोलू शकतो, 20 वर बोलू शकतो. पण आपल्याला इतकं जास्त खोलात जायचं नाही. त्याचं शॉर्ट मध्ये आणि व्यवस्थित जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे सुटणार काही नाही. व्हिडिओ जरी लहान असले, याची प्लेलिस्ट जरी छोटी असली तरी सुटणार काही नाही. ह्या टॉपिक मध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, तर चला, हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. आता आपण पुढचं आणि महत्वाचं टॉपिक बघणार आहोत. आता आज पहिला जो व्हिडिओ आहे तो पहिल्या व्हिडिओमध्ये माझी अशी इच्छा आहे की मी ऐतिहासिक पार्श्वभूमी याची एक पूर्वकल्पना आपल्याला द्यावी, आणि जर शक्य झालं तर ह्याच व्हिडिओमध्ये 2 ते 3 जे कायदे आहेत भारतीय संविधान निर्मितीच्या आधी जी पार्श्वभूमी तयार केल्या गेली विविध कायद्यांनी, ते कायदे संपवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार. ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी कशाची? मित्र, ऐतिहासिक म्हणजे इतिहास काळातील, पार्श्वभूमी म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड. संविधान निर्माण करण्यासाठी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असं या टॉपिकचं नाव आहे. संविधान निर्मितीसाठी ऐतिहासिक काळापासून जी पार्श्वभूमी तयार केली गेली, कारण संविधान आपलं 1950 ला आपण लागू केलं, त्यानंतर 1949 ला आपण ते स्वीकारलं, 26 जानेवारी 1950 ला ते आपण लागू केलं. मग त्याच दिवशी म्हणजे आपली घटना समिती कॅबिनेट मिशन अंतर्गत जे आपलं संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पर्यंतचा जो प्रवास आहे, 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा जो प्रवास आहे, एकदम तिथपर्यंत जाऊन आलो का? तिथंच आपलं संविधान निर्माण झालं का? तर नाही मित्रांनो. याच्या अगोदर इंग्रज ज्या वेळेला भारतात आले, जसं आपल्याला आपण जे विद्यार्थी आपण ऑलरेडी जे नवीन जरी असले तरी त्यांनी कुठं ना कुठं या अगोदर थोड्याफार प्रमाणात अभ्यास तरी केलेलाच आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इंग्रज 1600 ला भारतात आले, इसवी सन 1600 ला इंग्रज भारतात आले. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे त्याचं आधीचं नाव वेगळं होतं. मी हे फॅक्ट्स कमीत कमी देण्याचा प्रयत्न करेन, कारण हे असे फॅक्ट्स कंबाईनला परीक्षेत येणार नाहीत. 1600 ला इंग्रज भारतात आले, इंग्रज 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर ते भारतात आले. त्यानंतर 1613 ला पहिली व्यापारी कंपनी सुरत या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. अशी पुढे पुढे निरंतर विस्तार होत गेला. आता इथून पासून भारतावर म्हणजे आपण जर डिटेलमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, जर इतिहासासंबंधी आपण थोडस आपल्याला रुची असेल तर एक गोष्ट माहित असेल की इंग्रज भारतात आले हे प्लॅन की प्री प्लॅन, की भारतात आल्यानंतर परिस्थिती पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. याच्या संबंधी भारताच्या इतिहासामध्ये नेहमी चर्चा होते की ज्या वेळेला इंग्रज भारतात आले, म्हणजे 1600 मध्ये ज्या वेळेला इंग्रज भारतात आले त्यावेळेला भारतावर राज्य करण्याच्या हिशोबाने आधी प्लॅन करून ते भारतात आले, की भारतात आल्यानंतर भारतातील परिस्थिती पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. हा नेहमी वादाचा विषय आहे, याच्यावर नेहमी डिस्कशन चालत असते.
पण मित्र आपल्याला त्या फुला जायचं नाही. आपल्याला माहिती आहे, आपण एवढा विचार करू की इंग्रज भारतात आले, धीरे धीरे त्यांना तसा मार्ग दिसत गेला आणि हा मार्ग दिसत गेल्यामुळे त्यांनी भारतावर नियंत्रण प्रस्थापित करणे सुरू केले. कारण 1600 ला भारतात आले. नंतर धीरे या काळामध्ये अकबर राज्यावर होता. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार करणे सुरू केले. जवळजवळ 1707 ला म्हणजे सर्वात भारताच्या इतिहासातली सर्वात टर्निंग पॉईंट म्हणजे कोणता, तर 1707 ला औरंगजेबाचं झालेलं निधन. औरंगजेबाचं निधन झालंय हा टर्निंग पॉईंट कसा, कारण औरंगजेब कधी ना कधी तर मरणारच होता. पण त्याने त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचे किंवा औरंगजेब होता तिथपर्यंत जेवढे काही समृद्ध किंवा दमदार असे मुघल घराण्यातले राज्य होते, त्याप्रमाणे त्याचे उत्तराधिकारी निघले नाही. वयाच्या 60 नंतर त्याचा मुलगा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला, त्याच्यामध्ये तशी क्षमता नव्हती. मग त्याच्यानंतर धीरे धीरे जे स्थानिक लेवलचे जे राजे होते, जे सरदार होते, त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करणं सुरू केलं. आणि प्रशासनाची म्हणजे केंद्रामध्ये जे काही त्यावेळेचं केंद्रातलं सरकार होतं, म्हणजेच केंद्रातलं सरकार म्हणजे मुघल प्रशासक, त्याचं नियंत्रण राहिलं नाही. त्याचं नियंत्रण न राहिल्याने एक 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 भाग स्वतंत्र होत गेला. त्यानंतर इंग्रजांना जसं जमलं तसं त्यांनी एकमेकांची मदत घेऊन दुसऱ्याला हरवणे हे सुरू केलं. आपल्याला माहित आहे की कधी निजामाची मदत घेतली, कधी मराठ्याची मदत घेतली, कधी अवध जो प्रदेश आहे त्याची मदत घेतली, कधी बंगालची मदत घेतली, कधी कोइंबतूर, कधी कर्नाटक. या प्रत्येकाची मदत एकमेकाच्या विरुद्ध घेऊन एकमेकांना परास्त करून एकाला हरवल्यानंतर दुसरा जो आपला साथीदार होता त्यालाच परत हरवणे ही इंग्रजाची रणनीती होती. अशा पद्धतीने ते पुढे जात गेले. मग हे सर्व प्रशासन करत असताना हे सर्व आता त्यांना समजलं की आपल्याला भारतामध्ये मोकळं रान मिळालेलं आहे, आपण या ठिकाणी प्रशासन करू शकतो. जर आपण भारतामध्ये प्रशासन करू शकतो तर मित्र आपल्याला माहिती आहे की कोणताही समाज असला, कुठलाही प्रदेश असला, तर तिथं शासन करण्यासाठी आपल्याला काही कायद्याची गरज असते. आता हा जो कायद्यांचा संच असतो की ज्या माध्यमातून आपण सरकार करत असतो म्हणजे शासन करत असतो, त्याला आपण संविधान म्हणत असतो. आता ही संकल्पना त्या काळात फारशी प्रचलित नव्हती. किंवा आता त्यांना काय झालं की सुरुवातीला ते आले व्यापार करत होते, तर व्यापारासंबंधी जे काही कायदे होते ते त्यांनी जवळजवळ 1626 एक कायदा होता त्याच्यानुसार केले. त्यानंतर 1626च्या कायद्या 1600 ला कायदा केल्यानंतर 1726 ला त्यांनी तो कायदा केला. यानुसार प्रशासन चालत गेलं. त्यानंतर पुढे बघा की धीरे धीरे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले. भारतामध्ये जसा जसा प्रदेश जिंकला, जो प्रदेश जिंकला त्या त्या ठिकाणची भौतिक परिस्थिती, त्या लोकांचा म्हणजे त्या प्रदेशातील लोकांचं वातावरण बघून त्यांनी स्वतःचे कायदे निर्माण केले. मग आता इथं काय करावं त्यांनी नंतरच्या काळामध्ये, आता ज्या वेळेला 1757 ला प्लासीचं युद्ध झालं, 1764 ला बक्सरचं युद्ध झालं, 1765 हा सुद्धा म्हणजे 1707 सारखा 1765 हा सुद्धा एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. कारण ह्या काळामध्ये प्लासी आणि बक्सर दोघे हरलेले होते आणि ह्या काळामध्ये अलाहाबादचा तह झाला. अलाहाबादचा तह हा अलाहाबादचा तह झाला. या वेळेला गव्हर्नर कोण होता, तर गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. हा रॉबर्ट क्लाइव्ह अतिशय महत्वाकांक्षी होता. मित्र आपण स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला कधी कधी वाटते की आपण प्रशासन कसं करावं किंवा आपण कोणाचा आदर्श घ्यावा, काय घ्यावा. तर मित्र हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता हा अतिशय महत्वाकांक्षी होता, धूर्त होता, कर्तबगार होता. त्याची स्टोरी जर आपल्याला माहित असेल तर खूपच चांगलं, कारण त्याने अतिशय छोट्या पदावरून सुरुवात करून देशाच्या गव्हर्नर पर्यंत पोहोचला. त्याचा शेवट कसा झाला हे थोडं दुर्दैवी आहे, कारण त्याने जो भ्रष्टाचार केला होता त्यामुळे त्याच्यावर महाभियोग लागला आणि त्याने सुसाईड केलं. पण हा अलाहाबादचा तह म्हणजे ज्या फ्रेंचांना हरवणे कठीण झाले होते, मुश्किल होऊन बसले होते, त्यांना हरवण्यामध्ये हा जो क्लाइव्ह होता याने महत्वपूर्ण आणि मोठे योगदान दिले. तर असे काही जे लोक असतात, अभ्यास करता करता आपण त्यांची जरी स्टोरी जर बघितली, कधी ऐकली, कधी समजून घेतली, तर आपल्याला त्यांच्या पर्सनल जीवनाशी काही देणं घेणं नाही. पण त्यांनी काय केलं, प्रशासन कसं केलं, विरोधक होते, चांगले होते, त्याच्याशी त्याने घेणं नाही. पण आपण मोटिवेशन घेऊ शकतो, आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकू शकतो. मोटिवेशन हा शब्द मी फक्त वापरतो, माझा शब्दशः अर्थ मोटिवेशन म्हणण्याचा असा नाहीये की मोटिवेशन म्हणून तुम्ही काहीतरी दिवस दिमागामध्ये ठेवा नंतर त्यांना विसरून जा. ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. त्यांचं जे वागणं होतं त्याच्यातील जे चांगल्या गोष्टी असतात, प्रत्येकामध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतात, तर ज्या काही तुमच्यासाठी उपयुक्त गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर जो क्लाइव्ह होता त्याने 1765चा अलाहाबादच्या तहामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यानंतर तो गव्हर्नर म्हणून पदावर आला. आता गव्हर्नर म्हणून पदावर आल्यानंतर त्याने बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला. आणि इथं काय झालं की भ्रष्टाचार, शेवटी ज्या गोष्टीसाठी त्याला महाभियोगाला सामोरं जावं लागलं,
हा भ्रष्टाचार त्याच्या काळामध्ये खूप जास्त वाढला होता. तर यामध्ये काय झालं की कंपनीचे अधिकारी खूप जास्त श्रीमंत होत होते, पण कंपनीचा मात्र विकास होत नव्हता. मग एक वेळ असा आला की हे जे कर्मचारी होते, हे जे प्रशासन होतं कंपनीचा, या प्रशासकांनी इंग्रजच्या सरकारकडे, इंग्रजच्या संसदेकडे कर्ज मागितलं. मग यावरून इंग्रजच्या संसदेमध्ये प्रश्न निर्माण झाला की इतके जास्त श्रीमंत असलेली ही कंपनी आपल्याला कर्ज कसं मागते, इतके जास्त श्रीमंत याचे कर्मचारी असतात, अधिकारी असतात आणि आपल्यापर्यंत. मग त्याची चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेद्वारे याच्यावर कायदा प्रस्थापित करून नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नियंत्रण आणि नियमनासाठी सगळ्यात पहिला जो कायदा आला तो आहे 1773 कायदा. हा 1773 चार्टर कायदा अतिशय महत्वपूर्ण आहे. या चार्टर कायद्याने 1773 चार्टर कायद्याने भारतामध्ये संविधानिक विकास कसे झाले आपल्याला एका ठिकाणी दिसते की 1949 ला आपलं संविधान तयार झालं. 26 नोव्हेंबरला आपलं संविधान तयार झालं आणि आपण ते पास केलं, त्याचा अधिनियम बनवला. तो 26 जानेवारी 1950 ला लागू केला. पण याची पार्श्वभूमी या इथून सुरू होते 1773 कायद्यापासून. या वेळेला वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर होता. नंतर त्याच्यामध्ये कसे बदल झाले, आता जर आपण कायद्याची पार्श्वभूमी जर बघितली, कायद्याची पार्श्वभूमी बघत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये म्हणजे मी ज्या आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान निर्माण करण्यासाठी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी इतिहास काळापासून सुरू झालेली होती, म्हणजे इतिहास काळ म्हणजे फार प्राचीन मध्ययुगीन असं नाही, आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे असा म्हणू शकतो की इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सुधारणा केली, ज्या पद्धतीने कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, त्या कायदा म्हणजे एक बेस होता भारतीय संविधान निर्माणाचा. भारतीय संविधान निर्माणासाठीची जी पार्श्वभूमी होती ती आपल्याला सर्वात पहिले जाणवते 1773 कायदा. 1773 पासून ते शेवट आहे 1947 कायदा. याच्यामध्ये 1935 कायदा एक महत्वपूर्ण आहे, 1919 कायदा महत्वपूर्ण आहे, 1909 कायदा महत्वपूर्ण आहे, 1773 नंतर 1813 कायदा 93 कायदा आला. 1773 नंतर 1784 पिट्स इंडिया ऍक्ट, तो सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर 1833 कायदा महत्वाचा आहे. असे अनेक महत्वाचे कायदे. आता जास्त काय आपण खुला जाणार नाही, फक्त जे इम्पॉर्टंट कायदे, कारण तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल तर तुम्ही ऑलरेडी सगळं वाचलेलं असेल. कारण 1773 मध्ये काय झालं, 1813 आणि शेवटी 1935 पर्यंत काय बदल झाले, मग आपल्या संविधानामध्ये 1935 कायद्याचा काय छवी जाणवते किंवा काय परिणाम आपल्या संविधानावर आहे. तर या सर्व गोष्टी कुठे आहेत, या आपल्या कायद्यामध्ये, या विविध कायद्यामध्ये आपण शिकणार आहोत. मग ह्याची जी पार्श्वभूमी आहे, याचा एंड कुठं झाला, 1947 कायद्यामध्ये ही ऐतिहासिक पार्श्वभूमी 1947 कायद्यापर्यंतची, त्याचा परिणाम असा झाला की 1949 ला आपण आपलं संविधान तयार केलं, ते पारित करून घेतलं. या सर्व कायद्याची पार्श्वभूमी त्याच्यामध्ये आहे. 1935 कायद्याचा आपल्या संविधानामध्ये किती जास्त वाटा आहे हे आपल्याला वेगळं सांगायला गरज नाहीये. मग याची सुरुवात इथून झाली. आपल्याला एक महत्वाचं माहिती आहे की 1858 कायदा, 1858 कायदा, 1861 कायदा म्हणजे जिथून पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे आपलं सध्याचं मंत्रिमंडळ. आता मी सांगितलं की मंत्रिमंडळ पेपरसाठी किती जास्त गरजेचं आहे. संसद ही जी काउन्सिल होती, 1773 ला 4 लोकांची काउन्सिल तयार करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 लोकांचा समावेश करण्यात आला. तिथून सुरुवात होऊन आज आपली संसद, आपल्या संसदेमध्ये किती लोकांचा समावेश आहे, म्हणजे लोकसभेमध्ये किती सदस्य असायला पाहिजे, हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहावं. आणि इथपर्यंत जाऊन पोहोचला. आणि आपल्याला माहिती आहे की आपली जे नवीन लोकसभा असतात, म्हणजे संसद तयार झाली, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा याच्यासाठी किती मेंबरची तरतूद आहे. म्हणजे धीरे धीरे काय ना, कधी 1773 नंतर स्थापन झालेले जी परिषद होते त्यातील सदस्य कधी जास्त होत गेले. नंतर ते निरंतर वाढत गेले. 1861 पासून ते जे सहकारी होते ते कंटिन्यू वाढत गेले. 1919 ला ती संख्या खूप जास्त वाढली. 1935 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढली. आणि 1947 ला भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला आपलं एक वेगळं मंत्रिमंडळ होतं, वेगळी आपली व्यवस्था होती. त्या व्यवस्थेमध्ये संसदे अंतर्गत म्हणजे लोकसभा, राज्यसभा, पहिली लोकसभा, राज्यसभा 1952 ला स्थापन झाली. तर 1952च्या अगोदर सुद्धा ही जी व्यवस्था होती ती इंग्रजांनी ज्या पद्धतीने एक काय म्हणू शकतो आपण विधान परिषदा स्थापन केल्या होत्या. 1919च्या कायद्यामध्ये एक वेगळं नाव होतं, 1935च्या कायद्यामध्ये वेगळं नाव होतं. हे सगळं आपण शिकवत घेणार आहोत. तर याच्यामध्ये मला सांगण्याचं काय कारण की
ह्या सर्व म्हणजे ह्या नावाला एक्सप्लेन मी आतापर्यंत करतो की ऐतिहासिक इतिहास काळापासून संविधान निर्माण करण्यासाठी संविधान म्हणजे ऐतिहासिक काळ म्हणजे इंग्रज ज्या वेळेला भारतात आले तिथून पासून संविधान इंग्रज काळापासून भारताला एक कायदेशीर संविधानाच्या माध्यमातून एक चौकट निर्माण करण्यासाठी जे काही वेगवेगळे कायदे आले त्याची जी पार्श्वभूमी होती त्याची जी चौकट होती ती चौकट आपल्याला कुठे आढळते तर ते आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आढळते की ज्याचं फलित असं झालं की आपलं संविधान सभा स्थापन झाली 26 जानेवारी 1950 ला आपण आपलं संविधान लागू केलं आणि त्या दिवसापासून देशभर ते अंमलात आलं. मित्रो आता याच्यानंतर आपण हे वेगवेगळे जे कायदे आहेत ते शॉर्ट मध्ये मित्रो आता आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी याचं डिटेलमध्ये थोडंसं म्हणजे डिटेलमध्ये नाही होऊ शकत पण आपण त्याची थोडक्यात माहिती बघू की एक आयडिया आपल्या दिमागामध्ये तयार व्हावी. आता जे काही संविधानिक विकास आहे त्याला आपण 2 भागात विभागतो. संविधानिक विकास 2 भागात विभागला जातो. एक 1600 पासून ते 1857 पर्यंत आणि दुसरा 1858 ते 1947 पर्यंत. आता याच्यामध्ये 2 भाग पडतात सरळ सरळ की 1773 पर्यंत 1773 पर्यंत आणि इथं 1773 ते 1857 पर्यंत. आता ह्या ठिकाणी जो 1600 ते 1857 काळ होता हा जो काळ आहे याला आपण ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड म्हणतो आणि 1858 ते 1947 हा जो काळ होता हा क्राऊन म्हणजेच राजघराण्याचा काळ होता. राजघराणे किंवा संसद. म्हणजे ह्या काळामध्ये काय झालं की ईस्ट इंडिया कंपनी जी 1600 ला तयार झाली होती त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीमध्ये हे सर्व कायदे तयार केले गेले. आपल्याला माहिती आहे 1857 ला एक उठाव झाला. हा 1857 चा उठाव इतका मोठा होता की ह्यामुळे जे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं जे ईस्ट इंडिया कंपनी होती ते ईस्ट इंडिया कंपनीला बरखास्त व्हावं लागलं म्हणजे त्याच्याकडून सर्व अधिकार काढून घेतले आणि हे सर्व अधिकार क्राऊन कडे गेले. क्राऊन म्हणजेच राजघराणे. या राजघराणे जे काम करत होतं म्हणजे जसं भारतामध्ये राष्ट्रपतीचं पद आहे तसंच या ठिकाणी क्राऊन म्हणजेच राजघराणा त्या ठिकाणचं राष्ट्रपती म्हणून नाही पण ते त्या ठिकाणच्या राष्ट्रपती पदाचं काम करते. तर त्यांच्या अंडरमध्ये त्या ठिकाणची संसद येते म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो पार्लमेंट. तर संसदेच्या अंडर इनडायरेक्ट संसदेच्या अंडर क्राऊनच्या अंडर हे भारताचं प्रशासन केलं ते राणीच्या नावाने होऊ लागलं. आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 1858च्या कायद्यामध्ये व्हाईसराय हे नवीन नाव तयार केलं गेलं. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आपण ते शॉर्ट मध्ये थोड्या वेळात बघणार आहोत. आता 1773 ते 1857 ह्या काळामध्ये आपल्याला मी आधी सांगितलं की 1765 ला अलाहाबादचा तोडा झाला. प्लासीचं युद्ध, बक्सरचं युद्ध, त्यानंतर इंग्रज त्या अगोदर कर्नाटकचे युद्ध जिंकले होते. यानंतर धीरे धीरे का असेना त्यांनी मराठ्यामध्ये म्हणजे मराठ्याच्या प्रशासन मध्ये आत जाण्याचा प्रयत्न केला. मैसूरचा जो प्रदेश होता कोइंबतूर कर्नाटक हा जो प्रदेश होता या प्रदेशामध्ये ते आत जात होते. विविध भागामध्ये त्यांनी आपलं प्रशासन आपलं हस्तक्षेप करणं सुरू केलं होतं थोड्या फार प्रमाणात का असेना. मग त्यांना भारत जिंकण्याचे डोहाळे लागले होते. या सर्व परिस्थितीतून त्यांनी हे वेगवेगळे कायदे प्रशासनासाठी आणि सुलभतेसाठी आणले होते. तर याच्यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे हा रेग्युलेट करण्यासाठी आला रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 1781 ला कायदा आला. 1773च्या कायद्यामध्ये जे काही थोड्याशा त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी 1773चा कायदा आला. 1781 ला कायदा आला. यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे आपण ज्याला पिट्सचा कायदा म्हणतो. त्यानंतर एक आला 1786चा कायदा. 1784चा कायदा हा अतिशय महत्वाचा आहे. याचा 1773 नंतर जर दुसरा काही इम्पॉर्टंट कायदा असेल तर तो 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट याच्यामध्ये कंपनीला कामाचं विभाजन करून देण्यात आलं. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे 2 नवीन भाग करण्यात आले आणि त्याच्याकडे कामाचं विभाजन करण्यात आलं. कोण प्रशासन करेल आणि कोण व्यापार हे आपण पुढे बघणार आहोत. 1786चा जो कायदा होता हा 1786चा कायदा केवळ भारतामध्ये कॉर्नवालिस हा गव्हर्नर जनरल बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून काम करावं त्याच्यासाठी तयार करण्यात आला. त्याच्यानंतर महत्वाचा कायदा म्हणजे 1793चा
चार्टर चार्टर कायदा हा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, आपण याला बघू, वेळ असला तर बघू, नाही तर मग त्याला स्किप करू. त्यानंतर 1813चा कायदा, हा पण जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण याच्यातली एक दोन तरतुदी आहे, त्या एक दोन तरतुदी आपण बघू. त्यानंतर आहे 1833चा कायदा, हा कायदा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि एक आहे 1853चा कायदा, 1853 चार्टर. आता हे जे 8 कायदे आहेत, या 8 कायद्यामध्ये 1773, 1793, 1813, 1833, 1853, त्यानंतर 1784 हे इम्पॉर्टंट कायदे आहेत. याच्यामधले आपण 1773चा कायदा बघू, पीट्सचा कायदा बघू, त्यानंतर 1813, 33 आणि 53. कारण प्रत्येक वेळेस हा जो चार्टर कायदा आला त्यानंतर 20 वर्षानंतर कायदे येणारच होते, म्हणजे ते रेग्युलेटिंग नंतर चार्टर येणारच होते. ते चार्टर येत गेले. 1853ला कंपनीचा जो कार्यकाल होता तो 20 वर्षासाठी वाढवण्यात आला. पण सॉरी, प्रत्येकदा कंपनीचा कार्यकाल 20 वर्षासाठी वाढवण्यात येत होता. 1833ला तो 20 वर्षासाठी वाढवला, म्हणून 1853चा कायदा आला. 1853ला तो अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आला. अनिश्चित म्हणजे ते कदाचित पुढच्या वर्षीही 1854 मध्ये सुद्धा कंपनीची कारकीर्द समाप्त करणार होते, किंवा 10 वर्षानंतर, 100 वर्षानंतर, त्याला वेळ होता, त्याला वेळेचं मर्यादा नव्हती किंवा बंधन नव्हतं. त्यामुळे 1853 नंतर 1857चा उठाव झाला आणि ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली. आता या ठिकाणी 1858, आता 1857ला काय झालं हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. 1857ला उठाव झाला, त्यामध्ये इंग्रजांना जबर हानी पोहोचली. त्यांनी कसं बस आपलं राज्य देशामध्ये टिकून ठेवलं, पण जास्तीत जास्त आवडण्याचा प्रयत्न केला. आता हा जो 1833चा कायदा होता, 1833च्या कायद्यामध्ये सर्वात जास्त केंद्रीकरण झालं. आता केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यामध्ये सांगायचं असं झालं तर केंद्रीकरण म्हणजे सत्ता जास्तीत जास्त एका ठिकाणी, म्हणजे आपण आपल्या देशाला काय म्हणतो, केंद्र सरकार. तसं तर आपला देश हा फेडरल म्हणजेच फेडरल देश आहे, म्हणजे आपण त्याला फेडरल म्हणतो, क्वासी फेडरल वगैरे. पण आपण विचार करू की आपला देश हा जर फेडरल आहे, संघराज्य आहे, तर मग आपण त्याला सेंट्रल म्हणजे केंद्रीकृत, म्हणजे एका ठिकाणी केंद्रित झालेलं का म्हणतो. तर आपल्या संविधानामध्ये असे काही वैशिष्ट्य आहेत की ज्यामध्ये आपल्याला ते सेंट्रलाइज झालेलं दिसतं, म्हणजे पॉवर, सत्तेचं एका ठिकाणी केंद्रीकरण होते, म्हणजे एकाच व्यक्तीच्या हातात जास्तीत जास्त सत्ता होते. 1833च्या कायद्यानुसार एकाच व्यक्तीकडे, म्हणजे जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचं गव्हर्नर जनरल केलं गेलं आणि त्याच्याकडे सर्व सत्ता केंद्रीकृत करण्यात आले. आता हा पीक होता, हा सर्वोच्च होता की ज्या ठिकाणी केंद्रीकरण झालं, सर्वोच्च केंद्रीकरण या 1833च्या कायद्यानुसार झालं. त्यानंतर 1857च्या उठावानंतर 1858ला पहिला कायदा आला, त्याच्यामध्ये आपण बघू एक 1858चा कायदा. त्याच्यानंतर 1861चा भारत सरकार कायदा, 1861चा कायदा. त्यानंतर 1893चा कायदा. त्यानंतर 1909चा कायदा, भारत सरकार अधिनियम म्हणतात, अतिशय महत्वाचा हा कायदा आहे. त्यानंतर 1919चा कायदा. त्यानंतर अतिशय महत्वाचा 1935चा कायदा. आणि त्यानंतर भारत सरकारचा स्वतंत्रता अधिनियम 1947चा कायदा. असे इकडे प्रमुख 7, इकडे प्रमुख 8 असे कायदे आहेत. यातील आपण काही जे मोजके आहेत, इतरचे आपण सगळे बघू. त्यातील 1858, 1861, 1853, 93 हे जे कायदे आहेत हे त्यातील तरतुदी महत्वाच्या आहेत. कारण खरे संविधानिक विकास, कारण इंग्रज खूप घाबरले होते, त्याच्यानंतर त्यांनी देशामध्ये व्यवस्थित प्रशासन देण्याचा प्रयत्न केला, हस्तक्षेप न करण्याचा प्रयत्न केला. तर इथून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जाणवतात, आपल्याला त्या गोष्टी सुचतात. त्याच्या महत्वाचे जे तरतुदी असतील ते आपण बघणार आहोत. 1909, 1919, 1935 आणि 1947 हे कायदे अतिशय महत्वाचे आहेत. आणि 1947चा जो कायदा आहे त्याच्यावरती आयोगाने 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेले आहे की नेमकं, आता त्यातील काही प्रश्न म्हणजे मी जे आता सांगतो की 2 ते 3 प्रश्न विचारले गेले, हा सर्व आपल्या सिलेबसचा पोर्शन आहे. यातील काही प्रश्न राज्यसेवेला विचारले गेले असतील, काही प्रश्न कंबाईनला विचारले गेले असतील. पण आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम प्रश्न हे रिपीट होत असतात. राज्यसेवेचे प्रश्न कंबाईनला, कंबाईनचे प्रश्न राज्यसेवेला. म्हणजे प्रश्न जशाच तसे जरी रिपीट नाही झाले तरी सेंटेन्स म्हणजे जे लाईन आहे, जे वाक्य आहे ते रिपीट होत असतात. तर मग आपण हे सर्व या ठिकाणी कव्हर करणार आहोत. मित्रो, चला आता आपण बघूया 1773चा कायदा. 1773च्या कायद्यासंबंधी आपण थोडी माहिती घेऊया, जास्त खोलात न जाण्याचाच मी प्रयत्न करेन. 1773च्या कायद्याची पार्श्वभूमी मी आधीच आपल्याला सांगितलेली आहे की रॉबर्ट क्लाइव्ह याने द्वैत शासन भारतामध्ये तयार केला. भारतामध्ये ज्या वेळेला प्लासीचं युद्ध झालं, प्लासीचं युद्ध जिंकले इंग्रज,
त्यानंतर बक्सारचे युद्ध जिंकले. पण भारतामध्ये प्रशासन करण्यासाठी काहीतरी आवश्यकता आहे. मग अलाहाबादच्या तहाने तर इंग्रजांना हा प्रदेश प्रत्यक्षात भेटून गेला. मग त्याने रॉबर्ट क्लाइव्हने द्वैत शासन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आणली. आता द्वैत शासन म्हणजे काय की सरकार दोन भागात काम करेल, दोन लोक सरकारचं काम करतील. आता याच्यामध्ये निजामत आणि दिवाणी ह्या दोन गोष्टी आणल्या गेल्या. तर दिवाणी म्हणजे करासंबंधीची कामं, निजामत म्हणजे प्रशासनाची कामं. आता द्वैत शासन बघा, द्वैत शासनला दोन भागात, एक दिवाणी अधिकार आणि एक निजामतीचा अधिकार. आता दिवाणी अधिकारामध्ये करासंबंधीचे सगळे काही जे काही म्हणजे इंग्रजांचा अल्टिमेट गोल काय, पैसा कमावणे. ते कुठं जरी गेले, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, जे पश्चिमी देश आहेत, त्यांचा एकच हेतू असते की केवळ पैसा कमावणे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या अमेरिकेचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला. आता भारताशी इतके चांगले संबंध असताना आताच्या काळामध्ये चायनाला टॅकल करणारा भारत म्हणजे आजपर्यंत क्वॅड मध्ये असो किंवा इतर ठिकाणी अतिशय भारताचा जवळचा म्हणजे अमेरिकेच्या अतिशय जवळचा असणारा भारत देश त्याच्यावर इतक्या सारे टॅरिफ लावला, आयात कर लावला, आयात शुल्क लावला. तर मग त्याचं कारण काय? तर मित्रो, वेस्टर्न कंट्रीज ह्या कोणाच्याच नसतात. यांना फक्त पैसा पाहिजे असतो, त्यांना व्यापार पाहिजे असतो, त्यांना बिझनेस पाहिजे असतो. त्यांना ज्या ठिकाणी मार्केट दिसतात, ज्या ठिकाणी फायदा दिसतो त्या ठिकाणी ते काम करत असतात. तर जे इंग्रज आहेत ते इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी 1765च्या तहानंतर द्वैत शासन व्यवस्था लागू केली. रॉबर्ट क्लाइव्हने ती लागू केली आणि या ठिकाणी दिवाणीचे अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि निजामतीचे अधिकार त्यांनी त्या ठिकाणचा जो प्रशासक होता त्या प्रशासकाच्या अंडरमध्ये दिले. आता बंगालचा जो प्रशासक होता आपल्याला माहित आहे की मीर कासिमला हरवून त्यांनी हे सर्व घडून आणलं होतं. परत त्यांनी एका व्यक्तीला जागेवर बसवलं. नंतर बक्सारच्या युद्धामध्ये अवध, बंगाल आणि मुघल हे तीन लोकांची एक फळी होती. त्यांना प्रशासकाचं काम मग याच्यामध्ये क्रिमिनल काय ऍक्टिव्हिटीज असो, रेग्युलेशन असो, नियमन असो, हे सर्व कामं प्रशासक म्हणजे निजामताच्या माध्यमातून ते जे सरकार आहे त्या ठिकाणचं जे प्रशासक आहे ते प्रशासक बनणार होतं. कारण अजून यांनी प्रशासकाची भूमिका घेतली नाही. कारण क्लाइव्हचं म्हणणं असं होतं की आपल्याला भारत देशातील परिस्थिती माहित नाही, मग आपण या परिस्थितीतील लोक म्हणजे ह्या लोकांना कसं हँडल करायचं हे आपल्याला जमणार नाही. मग कदाचित आपल्याबद्दल रोष निर्माण होऊ शकतो. कारण आपल्याला माहित आहे ती संस्कृती आजही विज्ञान इतकं पुढे गेल्यानंतर ती संस्कृती आपल्यापासून खूप भिन्न आहे. तर त्या काळातली काय परिस्थिती असेल, इतक्या लोकांना हँडल करणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. ते त्याने ओळखलं आणि निजामत आणि दिवाणीचा फरक करून घेतला. पैशाचा व्यवहार स्वतःकडे ठेवला आणि प्रशासनाचं जे डोकेदुखीचं काम आहे ते त्यांच्याकडे दिलं. आता या गोष्टीमुळे आता या सर्व गोष्टीमध्ये काय झालं की जे कर्मचारी होते, जे म्हणजे कंपनीचे कर्मचारी अधिकारी होते, ते खूप जास्त भ्रष्टाचार करत होते. खूप मोठे मोठे भेटवस्तू स्वीकार करत होते आणि स्वतः श्रीमंत होत होते. पेट्याच्या पेट्या पैसा ते आपल्या देशात घेऊन जात होते. पण कंपनीचं मात्र दिवाळं निघलं. कंपनीकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही. मग यावरून काय झालं की कंपनीला प्रशासन करण्यासाठी पैसा कमी पडला. त्यांनी ब्रिटनच्या संसदेकडे काही कर्जाची मागणी केली. मग इंग्लंडच्या संसदेला वाटलं की आपण इतका सारा पैसा भारतामध्ये कमवला जातो, इतकेही अधिकारी श्रीमंत होता, पण त्यांच्याकडे पैसा नाही. मग यावेळेला त्या ठिकाणी जे पंतप्रधान होते PM नॉर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि समितीने काही अहवाल दिला. या समितीलाच गुप्त समिती म्हणतात. गुप्त समिती. या गुप्त समितीच्या अहवालावरून 1773चा कायदा निर्माण करण्यात आला आणि म्हणजे इनडायरेक्टली संसदेने स्वतःच भारतामध्ये उडी घेतली. ईस्ट इंडिया कंपनीकडे हे पूर्ण प्रशासन होतं. आता ब्रिटनच्या संसदेने भारताच्या प्रशासनामध्ये उडी घेतली आणि या ठिकाणी त्यांनी धीरे धीरे आपलं प्रभुत्व एवढं वाढवलं की 1858ला कंपनीला बायपास करून टाकला. कंपनीला बाजूला करून स्वतः ते प्रशासक बनले. आता 1773 चा जो कायदा होता त्यातील काही महत्व मित्र, आता मी जास्त काही डिटेल आपल्याला सांगणार नाही. कारण हा जो टॉपिक आहे त्या टॉपिक वरती एक तर प्रश्न कमी येतात, परत मी खूप जास्त वेळ तर त्याच्यावर तेच रिपीट करत आहे. कारण सांगायचा माझा मुद्दा एवढा आहे हे सगळं रिपीट करण्याचा की आपल्या दिमागामध्ये एक फ्रेमवर्क तयार झाली पाहिजे. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो बोरिंग टॉपिक आहे, या बोरिंग टॉपिकला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यातील जे महत्वपूर्ण फॅक्ट्स आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, नुसतंच राज्यव्यवस्था नाही तर इतिहासासाठी ते महत्वाचे आहेत. तर हे काही टॉपिक आपण समजून घेतले पाहिजेत. हे पॉईंट आपल्याला ध्यानात राहिले पाहिजेत आणि त्याचे बॅकग्राऊंड काय होतं ते सांगण्यासाठी मी
थोडस जास्त बोललो, पण अजून सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण इतकं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजनसाठी गरजेचं नाही. यानंतर मी जे काही राज्यसेवेसाठी बॅच आणणार आहे पॉलिटीचे, म्हणजे युट्यूबलाच असणार आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त डिटेल मी सांगितलेलं असणार आहे. जर कोणाला जर आवड असेल तर त्यांनी त्यामध्ये नक्कीच आलं पाहिजे. म्हणजे कसं आहे मित्र, वैचारिक बैठक आपली मोठी असलं पाहिजे, नॉलेज मोठं असलं पाहिजे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा किंवा नका करू, पण कुठलीच परीक्षा तुमच्याकडून राहिली गेली पाहिजे नाही, इतकं तुम्ही अभ्यास केला पाहिजे, इतकं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे. आता राज्यव्यवस्था याचा कंबाईन मध्ये आणि राज्यसेवेमध्ये काय फरक आहे? राज्यव्यवस्थाच आहे, पण काही टॉपिक चेंज होतात. मग आपण काय करतो, पर्टिक्युलर तेवढे करतो. आता सध्या कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे तर इतका फापट पसारा करणे गरजेचं नाही, पण ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच ती पुढची लेक्चर सिरीज पाहावी. तर मित्र, 1773चा चार्टर ऍक्ट आपण बघणार आहोत. 1773चा चार्टर ऍक्ट, सॉरी, रेग्युलेटिंग ऍक्ट. मित्र, माझं अक्षर खूप जास्त घाण आहे, त्यामुळे त्याच्यावर लक्ष न देता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर आपल्याला काही लागत असेल, म्हणजे काही एक्स्ट्रा माहिती, एक्स्ट्रा गोष्टी जर काही लागत असतील तर त्या आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगितल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर काम करेन. आता मी ध्वज शासनाबद्दल आपल्याला सांगितलं, बंगालचा निजामतीचा दिवाणीचा अधिकार आपल्याला सांगितला. आता या कायद्यामध्ये सगळ्यात पहिले काय झालं, तर जे बोर्ड ऑफ मित्रो, आता आपण 1773च्या कायद्यातील काही महत्वपूर्ण तरतुदी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी आपल्याला जे बॅकग्राऊंड दिलं, आपण इतिहासाचा अभ्यास तर केलेलाच आहे, आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर 1773च्या कायद्यामध्ये काय झालं, तर जो बंगालचा गव्हर्नर होता, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. हे सगळ्यात महत्वाचं आहे की बंगालचा गव्हर्नर, आधी बंगालचा गव्हर्नर म्हणून तो जो प्रसिद्ध होता व्यक्ती, जे पद होतं त्याला आता गव्हर्नर जनरल, आणि तोही बंगालचा गव्हर्नर जनरल. मित्र, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून तो प्रसिद्ध झाला, म्हणजे ते त्याला कायद्यात नाव देण्यात आलं. दुसरी महत्वाची गोष्ट, 1784 ला आता हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, हा पहिला व्यक्ती कोण होता, तो होता वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग हा बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल झाला. 1774ला एक न्यायालय स्थापन करण्यात आलं, म्हणजे आपण त्याला सर्वोच्च न्यायालय असं म्हणू शकतो. सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. यामध्ये एक मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्या सोबतीला 3 इतर न्यायाधीश, एक मुख्य न्यायाधीश, 3 इतर न्यायाधीश. एक मुख्य न्यायाधीश म्हणजे एमपी असं त्याचं नाव होतं, मुख्य न्यायाधीश पहिला, जो या वॉरन हेस्टिंगचा मित्र होता. त्यानंतर इतर 3 न्यायाधीश, त्यांचं तुम्हाला CHL किंवा HCL हे शॉर्ट मध्ये नाव सांगतो, आपल्याला त्यांचे नावं माहित असतीलच. तर चेंबरलिन, हायड, लिमेस्टर असे त्यांचे नाव होते. तर ते तुम्ही त्याची ट्रिक ध्यानात ठेवा की पेपरमध्ये कदाचित विचारलं तर आपण ते ट्रिक लावण्यास सोडू शकतो. इम्पे मुख्य न्यायाधीश आणि 3 त्याचे सहकारी ते इतर न्यायाधीश होते, ज्याचं शॉर्ट मध्ये आपण बघितलं HCL, हायड, लिमेस्टर आणि चेंबरलिन. त्यानंतर गव्हर्नर, बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे, गव्हर्नर जनरलला मदतीसाठी 4 सदस्यीय परिषद स्थापन केली. 4 सदस्यीय परिषद बनवली. हा जो गव्हर्नर जनरल होता, याला काम करण्यासाठी, याला मदतीसाठी 4 सदस्यांची एक परिषद स्थापन केली. या 4 सदस्यांचे जे नाव होते या 1773च्या कायद्यामध्ये मेन्शन होते. 1773च्या कायद्यामध्ये ह्या 4 लोकांचे नाव होते. आणि मित्र, हे 4 लोक आणि वॉरन हेस्टिंग असे ते 5 लोक होते. त्याच्यामध्ये व्हिटोचा अधिकार होता, पण हे जे 4 लोक होते त्याच्यातील एक व्यक्ती हा वॉरन हेस्टिंगचा मित्र होता, आणि 3 लोक हे बाहेरचे होते, म्हणजे जे वॉरन हेस्टिंगच्या विरोधात होते. त्यांना नेहमी असं वाटत होतं की वॉरन हेस्टिंग हा केवळ भ्रष्टाचारी आहे, तर ते नेहमी त्याच्या विरोधातच भूमिका घेत होते. आणि त्याचा एक मित्र वॉरन हेस्टिंगचा, अशी 3 लोकांची म्हणजे 5 लोकांची परिषद होती. आणि याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, आपलं जो बहुमत आहे ते बहुमत देण्याचा अधिकार होता त्याच्याकडे समसमान मताच्या परिस्थितीमध्ये, पण समान होतच नव्हतं, कारण 3 लोक एकाकडे, 2 लोक एकाकडे.
मग ह्यामुळे काय होत होतं की हे 3 लोक आघाडीवर होत आणि वॉरेन हेस्टिंग्सला नेहमीच त्याचा त्रास होत असे. तर आपण त्याच्या संबंधी काही जास्त बघणार ना. आता पुढचा काही महत्वाचा जो टॉपिक आहे तो महत्वाचा टॉपिक म्हणजे हा जो कायदा आहे हा कायदा भारतामध्ये हा कायदा संविधानिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा पाऊल आहे. संविधानिक विकास करणार होता म्हणजे इथून सुरुवात झाली. आपण बघतो की 1773 ते 1947 असा भारताचा संविधानिक विकास मानला जातो. त्यानंतर देशामध्ये म्हणजे जो इंग्रजचा प्रदेश होता, इंग्रजांचे जे कायदे होते त्या कायद्यामध्ये केंद्रीकरण म्हणजे एका ठिकाणी केंद्रीकरण, एका ठिकाणी राज्यकारभार प्रस्थापित करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाहिलं. केंद्रीकरणासाठी महत्वाचे पाऊल आणि इथून केंद्रीकरणाला सुरुवात झाली. आता केंद्रीकरणाचे जे 1833 पर्यंत चालू राहिले. मित्रो, हे जर आपल्याला वाटत असेल की हे इम्पॉर्टंट असेल तर आपण त्याला लिहून घेऊ शकता. तोपर्यंत मी मिटवतो. मित्रो, आपण काही महत्वाचे टॉपिक बघितले. आता पुढे की देशामध्ये पहिला लिखित कायदा म्हणून 1773च्या कायद्याकडे बघितलं जाते. यानंतर जे व्यापारी मंडळ होतं, जे प्रशासक होतं, ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक म्हणजे ज्याला आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर याचा कार्यकाळ 4 वर्ष केला गेला. यातील 104 सदस्य प्रत्येक वर्षी रिटायर होतील, निवृत्त होतील. प्रत्येक म्हणजे आपली जी सध्याची राज्यसभा आहे तसा हा कार्यकाळ होता. प्रत्येक वर्षी पदाहून कमी होतील, प्रत्येक वर्षी रिटायर होतील. मित्रो, याच्यामध्ये जवळजवळ 24 सदस्यांची हे जी कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं हे 24 सदस्यांचं होतं आणि त्यातील 104 सदस्य प्रत्येक वर्षी रिटायर होतील. म्हणजे 6 लोक बदलतील, त्याच्या जागी 9 येतील. म्हणजे जशी आपली आजची राज्यसभेची कार्यवाही आहे, जशी की राज्यसभेची आपली पद्धत आहे त्या पद्धतीनं हे काम करेल. मित्रो, हे जे 7-8 पॉईंट मी या ठिकाणी आपल्याला सांगितले ते खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रो की कर्मचारी कंपनीचे, ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचाऱ्यांना बिना परवानगी, बिना लायसन, विना परवाना व्यापार करता येणार नाही. मित्रो, माझं अक्षर खूप जास्त घाण आहे, पण मी जे बोलतो त्याकडे लक्ष ठेवा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. अक्षराकडे दुर्लक्ष करा, जे काही वाईट गोष्टी त्याकडे दुर्लक्ष करा, चांगल्या गोष्टी घ्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता आपण पुढचा जो कायदा आहे 1781चा कायदा आहे, पण आपण त्याला सोडू. त्याच्यामध्ये काही न्यायालयीन बदल होते ते करण्यात आले आणि त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नाही. पेपरच्या दृष्टिकोनातून तो काही जास्त इम्पॉर्टंट नाही. याच्यावरच इतके कमी प्रश्न आलेले आहेत तर त्याच्यावर तर खूप जास्त कमी आहे. आपण सरळ 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट पाहू. आपण दुसरा जो कायदा महत्वपूर्ण 1784चा पिट्सचा कायदा बघू. मित्रो, या अगोदर जो आपला 1773चा कायदा झाला त्यामध्ये एक तरतूद आपल्याला सांगायची राहिली की 1773च्या कायद्यामध्ये की जे इतर हे होते, बंगाल सोडून इतर जे गव्हर्नर होते, आपण बॉम्बे आणि मद्रास म्हणजे त्या काळातलं बॉम्बे आणि मद्रासचे जे काही गव्हर्नर होते ते भारताच्या बंगालच्या गव्हर्नरच्या अधीन ठेवण्यात आले. त्यांना दुय्यम बनवण्यात आलं. बंगालचा गव्हर्नर जनरल हा त्यांच्यापेक्षा प्रमुख असतील. आता 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टच्या काही तरतुदी आपण बघणार आहोत. आता 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट याचं महत्व, आता तुम्ही जर ग्रोव्हर अँड बेल्लेकर पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये काही डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत. इतर कोणतं मोठं रेफरन्स बुक वाचलं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला इतकं काही खोलात जायचं नाही. तर बघा की जो काही कोर्ट ऑफ डायरेक्टर होता, जे व्यापाराचं काम करत होता,
त्याच्याकडेच प्रशासनाचं काम होतं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन कोर्ट ऑफ डायरेक्टर तर्फे चालत होतं. आता इंग्रजांनी काय केलं की कोर्ट ऑफ डायरेक्टर ह्याकडे केवळ व्यापारी कामे ठेवली. केवळ व्यापारी कामे कोर्ट ऑफ डायरेक्टर कडे ठेवण्यात आली. या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आल्या आणि बोर्ड ऑफ कंट्रोल कडे संपूर्ण प्रशासनाचं काम देण्यात आलं. जे काही प्रशासन असेल इंग्लंडने विजित केलेल्या प्रदेशाचा तो संपूर्ण प्रदेश प्रशासन करण्याचं काम हे बोर्ड ऑफ कंट्रोल कडे देण्यात आलं, ज्याला आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल असे नाव देतो. आता बोर्ड ऑफ कंट्रोल हे 6 सदस्यीय होतं. याच्यामध्ये एक अध्यक्ष असेल, जो राज्य सचिव या पदावरील व्यक्ती या ठिकाणी अध्यक्ष असेल. त्यानंतर एक चान्सलर असेल याचा सदस्य आणि 4 इतर, म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला की 4 लोक हे प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य असतील. मित्रो बघा, एक व्यक्ती अध्यक्ष जो राज्य सचिव असेल, एक चान्सलर आणि 4 लोक हे प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य. प्रिव्ही काउन्सिल चे सदस्य असे हे 6 लोकांचं बोर्ड ऑफ कंट्रोल तयार करण्यात आलं. आणि इंग्रजांनी जो जिंकलेला प्रदेश आहे, इंग्रजांनी जो विजित केलेला प्रदेश आहे, त्या प्रदेशाला, इंग्रजांच्या विजित प्रदेशाला आता इंग्रज प्रदेश म्हणजे भारतीय प्रदेश असं नाव देण्यात आलं. त्याला भारताचा प्रदेश असं म्हणण्यात आलं होतं, म्हणावं असं त्यांनी ठरवलं होतं. आता गव्हर्नर जनरल जो होता, गव्हर्नर जनरल हे जे प्रांतीय सरकार होतं, गव्हर्नर जनरल जे बॉम्बे, चेन्नई चे प्रशासक होते, त्यांना हटवू शकत होता. त्यांना हटवू शकत की इंग्रजांनी जो प्रदेश जिंकला त्याला ब्रिटिश भारत प्रदेश असं नाव देण्यात आलं. ब्रिटिश भारत प्रदेश, बॉम्बे, चेन्नईचे प्रशासक यांना हटवणं गव्हर्नर जनरल, बंगालच्या गव्हर्नर जनरलला शक्य झालं. आणि त्या व्यतिरिक्त की संस्थानिक आणि इतर काही जे लोक होते, भारतातील जे संस्थानिक होते, जे काही राज्य होते, त्यांच्याशी जर तह करण्यात झाला, त्यांचे म्हणजे कुठल्याही प्रदेश असो, कुठल्याही प्रदेशाच्या जर अंडर असले, जर त्यांच्याशी तह करण्यात झाला तर गव्हर्नर जनरलची परवानगी कंपल्सरी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या परवानगीने तह करणे, गव्हर्नर जनरलची परवानगीशिवाय तह करू शकत नव्हते. आता हे जे आपण आधीच्या कायद्यात बघितलं की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 लोक होते, 4 सदस्यीय गव्हर्नर जनरलचे. गव्हर्नर जनरलची परिषद ह्यात 4 सदस्य होते, त्याला कमी करून त्यातील एक सदस्य कमी केला. त्यातील 4 लोकांपैकी एक व्यक्ती कमी केला व ती संख्या 3 सदस्य गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये ठेवण्यात आले. मित्र, हा व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला. मी उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो याच्यापेक्षा छोटा आणि खूप जास्त सुटसुटीत आणि त्यामध्ये खूप जास्त फॅक्च्युअल डेटा जो परीक्षा दृष्टीने महत्वाचा आहे तो लवकरात लवकर कव्हर करून आपल्यासाठी तो अपलोड करेल. मित्रो, आमच्या आरंभ एमपीएससी अकादमी ह्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. या व्यतिरिक्त आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्रामला अकाउंट आहे, फेसबुकला अकाउंट आहे, तिथं आपण जॉईन व्हावं आणि आम्ही ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट करतो त्या पोस्टला आपण उत्तर द्यावं. यामध्ये आम्ही काही जे प्रश्न असतात जुने, त्या संबंधित काही स्टेटमेंट असतात, ते आपल्यासाठी थोडक्यात पोस्टमध्ये आणण्याचा, रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रो, आमचा जर प्रयत्न आपल्याला आवडले असतील तर त्याला आपण शेअर करावा आणि आपल्या मित्रांपर्यंत याला पोहोचवावं. धन्यवाद.